याच्यामध्ये डिवाइड केल्यानंतर सुरुवात कुठून करायची हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर सुरुवात करायची क्रिमिनल्सच्या पेपरपासून. उद्या स्टार्टिंगला आपला क्रिमिनलचा पेपर आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये डिवाइड करणार आहोत आपण. जजमेंट आपण वेगळंच ठेवणार आहोत. जजमेंटला इथे आपल्याला ठेवायचंच नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये एसेला सुद्धा ठेवायचं नाही आहे. मग आता उरलं काय, तर उरलं फक्त शॉर्ट नोट्स अँड लॉंग नोट्स. तर स्टार्टिंगला आपण लॉंग नोट्सवर स्टडी करणार आहोत. ठीक आहे, लॉंग नोट्सवर स्टडी करायचं आहेत आपल्याला. अँड देन आपल्याला जायचं आहे शॉर्ट नोट्सला. ठीक आहे, शॉर्ट्स नोट्सला. ठीक आहे, त्यानंतर इथे सुद्धा सिव्हिलमध्ये सुद्धा स्टार्टिंगला आपल्याला लॉंग नोट्स बघायचं आहेत. ठीक आहे, अँड देन यायचे शॉर्ट नोट्सला. आणि लास्ट डेला आपल्याला हाऊ टू राईट द जजमेंट. ओके, कंबाईनली जजमेंट एक दिवस, सिव्हिल जजमेंट अँड द सेकंड डे क्रिमिनल जजमेंट. ठीक आहे, अँड थर्ड डे राहील तुमचा एसेचा. म्हणजे 2 दिवस हे बघणार आपण. ठीक आहे, 2 दिवस हे बघणार आणि 4, 5, 6, 7 हे असे 7 दिवस आपल्याला इथे डिवाइड करायचं. 7ही दिवसांना डिवाइड करायचं. पण आज आपण स्टार्टिंगला ठीक आहे एक गोष्ट विशेष बघणार आहोत तिथे की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आहे, स्मार्ट स्ट्रॅटेजी म्हणजे काय आणि ही एक्झाम जी आहे ती कव्हर कशी करायची. आता सध्या तुमच्या डोक्यामध्ये एक काही प्रश्न असू शकतात. ते प्रश्न असे की मी पेपर सॉल्विंगमध्ये टाईम घालावा का, किंवा एक्झॅक्टली जेव्हा ही मेन्स एक्झामिनेशन असते ती कुठलीही असतो, UPSCची असो, ज्युडिशरीची असो, कुठलीही मेन्स एक्झामिनेशन असो, त्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त प्रश्न इतकेच पडतात की मी टाईम कसा मॅनेज करावा आणि कुठल्या प्रोव्हिजन्सला किंवा कुठल्या पेपरला किंवा कुठल्या रायटिंगला किंवा रिव्हिजन्सला खूप महत्त्व कधी द्यावं. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू शकते इथे. जर तुम्ही रिव्हिजन कराल आणि तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तरच तुम्ही रायटिंग करू शकता, अदरवाईज नाही. रायटिंग स्पीड ही वाढवता येते, पण रिव्हिजनच नसेल तर ती वाढवता येत नाही. सर्वात आधी, सगळ्यात आधी ज्यांच्या ही कॉन्सेप्ट्स क्लिअर नाही आहेत, ऑफकोर्स तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर असतीलच. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर करा. सिव्हिलच्या सुद्धा, क्रिमिनल सुद्धा तुम्हाला कॉन्सेप्ट्स क्लिअर करणं आहे. याचं कारण असं आहे की कॉन्सेप्ट्स क्लिअर केल्या तर तुम्हाला तिथे कोणताही प्रश्न आला तर तो सॉल्व करता येईल. क्रिमिनल पेपरचा असो किंवा सिव्हिलचा असो, कॉन्सेप्ट्स क्लिअर असेल तरच तुम्ही सॉल्व करू शकता, अदरवाईज तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. क्लिअर. सेकंड थिंग आहे तुमचे, सेकंड थिंगमध्ये सांगते मी तुम्हाला की रिव्हिजन करणं गरजेचं आहे. रिव्हिजन का रिव्हिजन करणं गरजेचं आहे, कारण की जेवढेही काही आपल्याला घेऊन जायचं आहे, आपल्याला नोट्स, बुक्स वगैरे काहीही घेऊन जायचं नाही. आपल्याला माइंडमध्ये फक्त प्रोव्हिजन्स घेऊन जायचे आहेत, जे की आपण अभ्यास केला आणि जे सिलेबस आहे ते. सेकंड थिंग. थर्ड थिंग आहे की हाऊ टू रिवाइज आणि कुठून हे सगळं अभ्यास करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगते की 70% तुम्हाला अभ्यास करायचा ओनली बेअर ॲक्टमधनं. बेअर ॲक्ट सोडायचे नाहीत. जेही बेअर ॲक्ट्स आहेत, जे सब्जेक्ट्स आहेत, रेंट कंट्रोल, कॉन्स्टिट्यूशन आणि लिमिटेशन्स बाजूला ठेवा. SC ST त्याच्यामध्ये टाका आणि हे बेअर ॲक्ट्स आपल्याला करणं गरजेचं आहे. ते प्रॉपरली करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एकही बेअर ॲक्ट सुटला नाही पाहिजे. जेवढेही सांगितले तेवढे. सिव्हिलचे काय जेवढे बॅकलॉग्सचे पेपर्स काढायचे आहेत, तुम्हाला ऑलरेडी पेपर तुम्ही ग्रुप्सवर किंवा ॲपवर दिलेले आहेत फ्री मटेरियलमध्ये अवेलेबल करून. बेअर ॲक्ट्स तुम्हाला सोडायचे नाही आहे. प्लस जर तुम्हाला वाटत असेल की माझं इंट्रो बेटर असलं पाहिजे, माझा एक कन्क्लुजन्सचा आहे, कन्क्लुजन तर नसतं JMFC मध्ये पेपरमध्ये, पण कन्क्लुजनचा पार्ट मला प्रॉपरली पाहिजे, अदर मटेरियल मला टाकायचं, तरच कुणाच्या तरी ट्युशन्सच्या नोट्स यूज करा. कोणत्याही करा, इंटरनेटवरून डाउनलोड करा किंवा कोणत्याही प्रकारे अदर मटेरियल्स तुम्ही यूज करू शकता. दॅट इज ओनली 30%. 30पेक्षा कमी म्हटलं तरी चालेल, पण बेअर ॲक्ट तुम्हाला महत्त्वाचं आहे. का? कारण ते इथे जेव्हा पेपर चेक्स होतात, तर पेपर चेक होताना इथे तुम्हाला काय केलं जातं की बेअर ॲक्टचं प्रोव्हिजन्स त्यांच्यासमोर आहे. ते बघतात की यस प्रोव्हिजन्स क्लिअर केले का, यस इंट्रो लिहिला आहे का, यस इंट्रो नाही, प्रोव्हिजन्स क्लिअर केले का. सपोज तुम्हाला सेशन ट्रायलवर क्वेश्चन आला, तर सेशन ट्रायलचे सेक्शन्स किती आहे, तर सेक्शन 2 टू धिस सेक्शन्स. ओके, 225 ते समोर किती सेक्शन्स आहेत, या सेक्शन्समध्ये तुम्ही पूर्ण कव्हर केलेलं आहे का, त्याच्यामध्ये डिस्चार्ज कव्हर केलं आहे का, फ्रेमिंग ऑफ चार्ज कव्हर केलेलं आहे का, सेशन ट्रायल कितीमध्ये आहे, कंप्लायन्स कव्हर केलेलं आहे का, त्याच्यामध्ये जजमेंट कव्हर केलेलं आहे का. ओके, सो हे सगळे प्रोव्हिजन्स आपण इथे क्लिअर केले का हे बघणार आहोत. तर हे तर उद्या आपण स्टार्टिंग आपण उद्या आन्सरची करणार आहोत, त्यामुळे आज जस्ट मी इंट्रोडक्शन सांगते तुम्हाला.
हे झालं आपलं स्टार्टिंगला, की आपण सुरुवातीला एकदम कसं जायचं आहे. आता त्यानंतर समोर या थोडंसं, ठीक आहे. आता सपोज आपला उद्यापासून क्लास स्टार्ट होणार आहे, आज नाही, आज जस्ट इंट्रोडक्शन मी तुम्हाला देते आहे. आणि आज फक्त आपल्याला बघायचं आहे की आपल्याला करायचं काय आहे. स्टार्टिंगचा एक मॅप काढून देते आहे फक्त. या मॅपमध्ये सर्वात आधी आपण 8 दिवस पूर्ण प्रकारे एक प्लान तयार करणार आहोत. 8 डेज प्लान, 8 डेज प्लान फॉर द JMFC मेन्स एक्झामिनेशन, ठीक आहे. JMFC मेन्स एक्झामिनेशन मीन्स 8 डेजचा प्लान आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता स्टार्टिंगला जेव्हा आपण स्टडी करणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमचा सिलेबस. मेन्स एक्झामिनेशन्समध्ये आपल्याला किती विषय आहेत, ठीक आहे की नाही. मेन्स एक्झामिनेशनमध्ये क्रिमिनल पेपर जर घेतला आपण, क्रिमिनल पेपर त्याच्यामध्ये आपल्याला आता तुम्हाला मेन्सला सध्या तरी हेच विषय येतील, ठीक आहे. अजून नोटिफिकेशन्स MPSCचं मेन्स बाबतीत तर काही आलं नाही आहे. त्यामुळे मेन विषय लिहिते मी CRPC, दॅट इज ओल्ड CRPC, सब्जेक्ट नंबर 1, सब्जेक्ट नंबर 2 IPC, इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ॲक्ट. आणि ऑप्शनलमध्ये आहे तुमचे SC, ST, SC आणि रिप्रेझेंटेशन्स, म्हणजेच काय PR म्हणू शकतो आपण, ठीक आहे. सिव्हिल राईट्स, ठीक आहे. सिव्हिल राईट्स हे तुम्हाला विषय आहे. हे जे आहेत ते ऑप्शनलमध्ये येतात तुम्हाला, याचं ऑप्शनलमध्ये असतं. आणि ऑप्शनल म्हणजेच काय की तुम्ही करूही शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही करायला पाहिजे. का? कारण त्याच्यामध्ये आहेच किती सिलेबस आणि त्याच्यातनं कंपल्सरी 2 प्रश्न येणारच आहे, याच्यातनं आणि याच्यातनं. 2 प्रश्नावर तुम्ही पक्क करून जा. म्हणजे इकडचं एखादं आलं नाही तर असं होऊ नये की इथे येऊ नये. भरपूर जण स्किप करतात. तर मग हे 3 विषय खूप स्ट्रॉंगली तुम्हाला स्टडी करणं गरजेचे असतं. त्यापेक्षा इथे एखादं जर नाही आलं तर इथे तर कन्फर्म आहे की यामधनं येणारच आहे. त्यामुळे इथे खूप छोटे प्रोव्हिजन्स आहेत, हे स्किप करू नका. यामध्ये 2-2, 4-4 मार्काला जर तुम्हाला आलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे इथे अभ्यास करता येऊ शकतो. तर डोंट स्किप इट. मी इथे लिहिते आहे की डोंट स्किप इट, ठीक आहे. डोंट स्किप. ओके. तर उद्या आपल्याला क्रिमिनल स्टार्ट करायचं आहे. तर मग आता याच्यामध्ये CRPC, IPC, एव्हिडन्समधनं काय काय करायचं आहे, कुठल्या प्रश्नांवर जायचं आहे, याच्यामध्ये किती शॉर्ट नोट्स, किती लॉंग नोट्स येतील किंवा एव्हिडन्समधनं कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येतील, हे आपण उद्या सगळं बघणार आहोत. क्लिअर. त्यानंतर आपण येणार आहोत पेपर्सवर, ठीक आहे. पेपर, क्रिमिनलचे पेपर्स उद्याच आपल्याला बघायचे आहेत. 1.5 तास आपला क्लास होणार आहे, ठीक आहे. उद्या क्रिमिनलचे पेपर जेव्हा आपण बघणार आहोत तर क्रिमिनलच्या पेपर्समध्ये बघणार आहोत की आन्सर रायटिंग मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवणार, माझ्याकडे जे काही आन्सर रायटिंग्स आहेत ते, आणि आन्सर रायटिंग तुम्हाला कशा प्रकारे केली पाहिजे एखाद्या क्वेश्चन्सची हे आपण शिकणार आहोत. क्रिमिनलचा पेपर करणार आहोत आणि क्रिमिनलच्या पेपरमधले क्वेश्चन सॉल्व आपण उद्या करणार आहोत. हे उद्यापासून आपलं स्टार्ट होईल. काही हरकत नाही. आपल्याला 8 दिवसाचे 10 ते 15 दिवस लागले तरी डोंट वरी, आपण पूर्ण सिलेबस आपला प्रॉपरली कव्हर करायचा आहे, ठीक आहे. हे झालं तुमचं वरवरचं पूर्ण. आता यानंतर क्रिमिनल पेपर आपण घेतला. क्रिमिनल पेपरमध्ये इथे आलं की सेशन ट्रायल, राईट डाऊन सेशन ट्रायल क्वेश्चन आला आहे तुम्हाला. तर सेशन ट्रायलमध्ये मला काय काय लिहायचं आहे, तर पूर्ण सेक्शन्स कव्हर करणं गरजेचं आहेत का, तर येस, पूर्ण बेअर ॲक्टचे सेक्शन्स कव्हर करणं तुम्हाला इथे गरजेचं आहे. मग बेअर ॲक्टचे सेक्शन्स कसे कव्हर करायचे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ते आठवण कसे ठेवायचे, ते राईट डाऊन कसे करून पाहिजे, याच्यासाठी आपल्याला रिव्हिजन अत्यंत महत्त्वाचं. ते रिव्हिजन कसं करायचं हेही आपण उद्यापासून कंटिन्युअसली बघणार आहोत. की रिव्हिजन कसं करायचं या पूर्ण सेक्शन्सचं. हे रिव्हिजन आपल्याला एक सेक्शन्स टू सेक्शन्स कंटेंट कसे पाठ करायचे क्रिमिनलचे, इंडियन पिनल कोडमधनं शॉर्ट नोट्स कशावर येऊ शकतात, डिफरन्शिएट बिटवीन कशावर येऊ शकतात, हे आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं. हे आपलं क्रिमिनल पेपरचं झालं, ठीक आहे. मग आता सर्वात आधी आपण जाणार कसं बॅचमध्ये पुढे, क्रिमिनलचं आणि सिव्हिलचं सिलेबस झाल्यानंतर, तर तेही बघूया, ठीक आहे. सो कम टू द पॉईंट. तुमचा सिलेबस संपला. तुम्हाला मी IPC, CRPC, एव्हिडन्सबद्दल क्वेश्चन्स कसे येणार किंवा कुठल्या प्रकारे येणार ही लिस्टसुद्धा तुमच्या ग्रुपमध्ये देणार आहे की कुठल्या प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत, हेही होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण येऊया आपल्या मेन पोर्शन्समध्ये की 8 दिवसानंतर आपला हा 8 ते 10, 15 दिवसानंतर हा सिलेबस संपल्यानंतर आपण काय करायचं आहे. मी तुम्हाला पूर्ण एक कोणता तरी वर्षाचा पेपर सोडवून दाखवणार की हा असा पेपर आपल्याला क्रिमिनलचा सोडवायचा आहे, सिव्हिलचा असा पेपर सोडवायचा आहे. मग पेपर सोडून झाला, तुमच्या लक्षात आलं सगळं, आता पूर्ण मटेरियल तुमच्या डोक्यात आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करा, किती तास अभ्यास करायचा आहे, सगळं तुमच्याकडे प्लॅनिंग तयार आहे.
मग यानंतर आपण डिस्कशन करणार आहोत. डिस्कशन पेपरचं तर कॉमनली झालं आपल्या क्लासमध्ये. कॉमन डिस्कशन झाल्यानंतर आता येऊया पर्सनल डिस्कशनवर. तुम्हाला मी प्रत्येकांना टाईम देणार आहे 1-1 तास. ठीक आहे, 1 आवरमध्ये तुमचा टाईम राहणार आहे. तुम्ही पर्सनली गुगल मीट लिंक थ्रू मला जॉईन होणार आहात आणि पर्सनली जॉईन झाल्यानंतर तुमचा पेपर माझ्यासमोर आहे स्क्रीनवर. ठीक आहे, तुम्हाला मी स्क्रीन शेअर करणार, तुमचा पेपर माझ्यासमोर आहे आणि वर मार्क टू मार्क्स, क्वेश्चन्स टू क्वेश्चन्स मी तुमचा पेपर चेक करणार तुमच्यासमोर आणि इथेच तुम्हाला सांगणार की तुमच्या चुका काय आहेत किंवा तुमचे ॲडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये मला काय दिसत आहेत. यामध्ये काय काय असू शकतात, अनेक गोष्टी असू शकतात. सगळ्यात आधी तर तुमचा लिहिण्याचा पॅटर्न काय आहे, त्यामध्ये स्टँडर्ड अजून मेंटेन केलं पाहिजे का, कुठल्या प्रकारे आपण तिथे स्टँडर्डायझेशन्स मेंटेन केलं पाहिजे. इंग्लिश जी की तुमचे कुठल्या प्रकारे थोडंफार कुठेतरी ईज वाजमध्ये चुकतंय का, सेकंड थिंग आहे. थर्ड थिंग आहे, कधी कधी होतं की अर्धे वर्डिंग तुम्ही खाऊन पुढे चालले जातात. ठीक आहे की नाही, हे व्हायला नको. फोर्थ थिंग आहे की तुम्ही प्रोव्हिजन्स सोडतायत का, प्रोव्हिजन्स स्किप करत आहात का, हेही आपण चेक करणार आहोत. त्याच्यानंतर तुमच्या चुका काय होत आहेत आणि तुम्हाला मार्क्स किती ॲव्हरेजमध्ये या क्वेश्चन्स पेपरवर मिळू शकतात याचंही डिस्कशन आपण करणार आणि त्यावरचे उपाय, रेमिडीज काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये किंवा ह्या सगळ्या चुका होऊ नये म्हणून. एक्झॅक्टली कट ऑफ लिस्टनुसार आता 114 जागेसाठी आपल्याला किती मार्क्स मिळवणे गरजेचं आहे, जे की इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळून इंटरव्ह्यूचे एक्सपेक्टेशन करायचंच नाही 25च्या वर. तुम्ही कितीही ॲक्युरेट आहात तरी 25च्या वर किंवा 20च्या वर इंटरव्ह्यूचं घ्यायचंच नाही. आपला स्कोअर इथेच वाढला पाहिजे आणि इथे जेव्हा स्कोअर वाढतो तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये किती 20 मिळाले तरी काही प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे इथे कसा स्कोअर वाढवायचा ही प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. आता या बॅचचं महत्त्व तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही हे कंटिन्युअसली माझ्यासोबत 8, 10, 15 दिवस असणार आहात. आणि पर्सनली कधी कधी काय होतं की स्टुडंट्स इथे येतात आणि म्हणतात मॅडम पेपर चेक करा, मॅडम मी किती जणांच्या करणार, आणि तुम्ही तरी ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही दूरदूरून कुठून येऊ शकणार नाही आहात. त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं, ऑनलाईन पेपर चेक करायचा. स्क्रीनवर तुमचा पेपर राहील, तुम्ही आणि मी इथे पेपर चेक करेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून सांगेल की यामध्ये कुठे चुका आहेत किंवा काय आहेत, आपण इम्प्रूव्हमेंट काय करायला पाहिजे, शॉर्ट नोट्स किती लिहायला पाहिजे, लॉंग नोट्स किती लिहायला पाहिजे, हे सगळं उद्यापासून आपण कंटिन्यू इथे घेणार आहोत. ठीक आहे, सो हे आहे तुमचं उद्यापासूनचं टाईम टेबल. मग आता स्ट्रॅटेजी काय वापरली पाहिजे सध्या तरी, की मेन्सचा अभ्यास कसा केला पाहिजे. पेपरचं तुमचं तर इथे होऊन जाणार आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या इथे चेक होतील. मग आता मी मागेही एक तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ दिला होता की डिवाइड सिलेबस हा कसा करायचा आहे, तुम्हाला सिलेबसला डिवाइड कसं करायचं आणि स्मार्ट वेनी कसं जायचं आहे. ठीक आहे, आता या बॅचमध्ये तुम्ही आलात आणि तुमचं इथे जे काही ॲडमिशन झालेलं आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आता पुढचे 15 दिवस राहणार आहेत सगळे विद्यार्थी जे कोणी आहेत ते. ठीक आहे, आता जे ॲब्सेंट आहेत किंवा ज्यांना रेकॉर्डेड आहेत ते ॲपवर बघतील, ज्यांना रेकॉर्डेड हवे आहेत ते, डोंट वरी. बट आता यामध्ये तुमचा फायदा हा होणार आहे की तुम्ही लिंक तुमची तुटणार नाही फर्स्ट ऑफ ऑल. आणि सेकंड थिंग ही आहे की तुम्ही आत्तापासूनच फायनल पेपरच्या तयारीला लागणार आहात, म्हणजे तुम्हाला तुमची कमतरता कळेल. यस, काय होतं कधी कधी आपल्याला एक पिन पॉईंट किंवा रस्ता मिळत नाही, ती नस जी पकडायची ती मिळत नाही. का असं होतं, कारण आपण ट्राय करत नाही इन द सेन्स की आता तुम्हाला 15 दिवसाचा वेळ देते मी, 15 दिवसात तुम्हाला पेपर लिहावंच लागले आणि मला दाखवावंच लागणार आहे. तुम्हाला 15 दिवसात जजमेंट लिहावंच लागणार आणि मला दाखवावंच लागणार आहे. काही विद्यार्थी आहेत म्हणतात मॅडम 4 तास लागतात, 5 तास लागतात पेपर सोडवायला. त्याचंच कारण हे की आपण आता इथे की 3 तासात पेपर कसा होईल हे सॉल्व्ह करणार आहोत. कुठे तुम्हाला कमी पडतात तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज इथे उद्यापासून बघायच्या आहेत. स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं की पहिले सॉर्टिंग आउट करून घ्या क्रिमिनल आणि सिव्हिल पेपर. सगळे 2008 पासूनचे पेपर जेवढेही आहेत तेवढे प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व पेपरच्या प्रिंट काढा. एक क्रिमिनलचा बंच बनवा. ठीक आहे, क्रिमिनलचा लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये नाही, बंच बनवा. प्लस एक सिव्हिलचा बंच बनवा, सिव्हिल बंच बनवा. ठीक आहे की नाही. आणि ह्या दोन्ही नंतर तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे मी सांगते. ज्यांच्याकडे माझं जजमेंट रायटिंगचं बुक आहे त्यांच्यासाठी वेल अँड गुड की त्यांच्याकडे ऑलरेडी मटेरियल अवेलेबल आहे. सिव्हिलचे जजमेंट्स वेगळे आहेत, क्रिमिनलचे वेगळे आहेत. पण ज्यांच्याकडे जजमेंटचं बुक्स नाही आहेत त्यांनी एक काम करायचे. काय काम करायचं आहे की तुमच्याकडे जेवढेही एक बुक करायचे, एक नोटबुक करायचे, मोठी रजिस्टर करायचं आहे नोटबुक. आणि या नोटबुकमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, पूर्ण सिव्हिलचे जजमेंट ॲज इट इज 2008 पासून लिहून काढायचे आहे. सिव्हिल जजमेंट सॉल्व करा. ठीक आहे, आणि इकडे क्रिमिनल जजमेंट सॉल्व करा. सॉरी, इकडे क्रिमिनल इकडे सिव्हिल. ठीक आहे की नाही. तर हे दोन्हीही वेगवेगळ्या सॉल्व करायचे आहेत तुम्हाला.
सर्वात आधी एसेसाठी काय करायचं, एसेसाठी एक कमीत कमी 20 एसेची तुम्हाला लिस्ट काढायची आहे की कुठल्या प्रकारचे एसे तुम्हाला इथे, मी तर देणारच आहे तुम्हाला लिस्ट डेफिनेटली, पण एसेस कुठल्या प्रकारचे तुम्हाला येऊ शकतात त्याची लिस्ट काढायची आहे. त्या एसेला इंटरनेटवर सर्च करायचं आहे आणि त्याच्यातलं जे काही मटेरियल्स आहे इन्ग्रेडियंट्स काढून ठेवायचे आहेत. एक एसेचं तुमचं नोटबुक असलं पाहिजे, एक क्रिमिनल जजमेंटचं, एक सिव्हिल जजमेंटचं आणि एक आन्सर रायटिंगला खूप जास्त तुम्ही सिव्हिल क्रिमिनलमध्ये लिहत बसू नका. जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करता तेव्हाच लिहा. मग मॅडम तेव्हा डायरेक्टली होईल का, तर येस डेफिनेटली होईल. ते कसं होईल, येस, कारण आता IPC जर आपण सब्जेक्ट घेतला, सो इंडियन पिनल कोड IPC सब्जेक्ट घेऊया. IPC सब्जेक्टमधनं छोटे हे करा, लाईक इंजुरीवर शॉर्ट नोट्स येऊ शकते, इंजुरी, ठीक आहे. आता इंजुरीमध्ये 2च ओळीमध्ये आपल्याला इंडियन पिनल कोडमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. आता तुमचे जर माझ्याकडे क्लासेस असतील तर तुमच्याकडे त्याच्या नोट्स असतील किंवा अदर क्लासेसच्या नोट्स असतील IPCच्या, ज्याच्यामध्ये इंजुरी वगैरे तुम्हाला दिलेला आहे. 2 मार्कासाठी किंवा 1.5 मार्कासाठी 2.5 मार्कासाठी इंजुरीवर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आता हा किती लिहिला पाहिजे, काय लिहिला पाहिजे हे तर आपण उद्यापासून बघणारच आहेत की 2 मार्कासाठी किती लिहावं. क्लिअर, त्या पेपर चेक करणाऱ्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे सगळं. पण आता इंजुरीचे कंटेंट्स तुम्हाला पाठ असले पाहिजे. सगळ्यात आधी सेक्शन काय आहे इंजुरीचा, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सेकंड थिंग आहे तुमचं IPC अकॉर्डिंग टू द सेक्शन. जेव्हा ही आन्सरची सुरुवात करतो आपण, आता आन्सर ही कसं लिहायचं हे जस्ट इंट्रोडक्शन आहे. मी तुम्हाला फक्त क्लासेसबद्दल बॅचमध्ये आपण काय करणार आहोत ते सांगते आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला इथे थोडंसं एक आन्सर एक्सप्लेन करून देते. सेक्शन 44, ठीक आहे की नाही. आता याच्यामध्ये स्टार्टिंगला तुम्हाला किती वर्डिंग दिलेले आहेत इंजुरीमध्ये. इंजुरी टू द स्टेटस आहे, ठीक आहे की नाही, अशा वेळी तुम्हाला जायचं. इंजुरी टू द रेप्युटेशन आहे, ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर इंजुरी टू द बॉडी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इंजुरी टू द मेंटल इंजुरी ही आहे तुमची, ठीक आहे. इलनेस, मेंटल इंजुरी आहे, ठीक आहे. अशा आणि रेप्युटेशन, स्टेटस, बॉडी, माइंड, ठीक आहे. याला माइंड म्हणतो आपण. प्रॉपर्टी, ठीक आहे. मला आत्ता सध्या जेवढं आठवते मी एवढं सांगते तुम्हाला. ह्या सगळ्या इंजुरीचे प्रकार आहेत तुमचे. आता या सगळ्या कंटेंट्सला तुम्ही कसं राईट डाऊन करणार आहात पेपरमध्ये हे तितकंच महत्त्वाचं आहे. कॉन्क्लुजन, काही कुठे डिफरन्स आहेत का IPCमध्ये, यस, याच्यामध्ये एक डिफरन्स तुम्हाला दिसू शकतो. कुठला डिफरन्स दिसू शकतो की देर इज 2 टाइप्स ऑफ इंजुरी, दॅट इज हर्ट अँड द इंजुरी. ओके, सो इंजुरी इज अ वास्ट टर्म आहे, बट द हर्ट इज व्हेरी लिमिटेड, विच इज ओनली रिलेटिंग टू द बॉडीली इंजुरी. Okay, according to the Indian Penal Code, but the injury which is related to the status, reputation, body, mind and property etc. ओके, मग इंजुरीमध्ये कुठल्या प्रकारचे असे सेक्शन्स आहेत की त्याच्यामध्ये इंजुरीला आपण फार महत्त्व दिलेलं आहे. इंजुरी टू द बॉडी, इंजुरी टू द स्टेटस, इंजुरी टू द लाईक इंजुरीशी रिलेटेड आपण सेक्शनसुद्धा इथे लिहू शकतो. एखादी केस लॉ तुम्हाला माहीत आहे का तिथे लिहू शकतो. म्हणजे सपोज हे तुमचं एक जर पेज असेल, हे एक पेज आहे आणि समोरचं हे एक पेज आहे. ओके, हे सगळ्या गोष्टी आपण उद्यापासून बघणार आहोत. तरीसुद्धा सपोज तुम्ही इथनं अकॉर्डिंग टू द सेक्शन सुरू केलेलं आहे, अकॉर्डिंग टू सेक्शन सो अँड सो इंजुरी. सो हे जे तुम्ही राईट डाऊन करत आहात तर 2 मार्कासाठी असेल तर डेफिनेटली तुम्हाला एवढ्या पेजवर, अर्ध्या पेजवर 1 मार्क नक्कीच मिळेल. ओके, आणि ते चांगलं छोट्या अक्षरात जर इथे व्यवस्थित लिहिलं तर इथे 2 मार्क मिळण्याची शक्यता आहे. पण कधी कधी होतं लिहितो एक्सेसिव्ह पण कंटेंट्स कमी असतात. त्यामुळे कधी कधी कोणाचे अक्षर थोडे मोठे असतात, कधी कधी कोणाचे अक्षर लहान असतात. तर जेवढे हे इंजुरीचे कंटेंट्स आहे यामध्ये कव्हर होत नाही. तर मी बेसिकली तुम्हाला इतकं सांगू शकते की 2 मार्कासाठी तुम्ही 3 पॅराज तरी लिहा. वेदर तुम्ही इथे छोटे 3 पॅराज केले मॅटर करणार नाही किंवा 3रा पॅरा इथे आला तरी मॅटर करणार नाही. कारण याचं कारण असं आहे की पेपर चेक करणाऱ्याला मार्क्स काटावे कुठे इथे पॉईंट मिळू दिला नाही पाहिजे. म्हणजेच काय, सपोज 3 पॅरामध्ये इंजुरी लिहिल्या, त्यांनी इथे मार्क्स 1 दिला, इथे मार्क्स दिला आणि इथे 1 मार्क्स दिला तर इथे 3 मार्क्स होतात. म्हणून इथे तो मार्क्स देणार नाही. कुठे ना कुठे तो अर्धा जरी मार्क्स दिला, सपोज त्याला म्हणायचं की इथे मी अर्धा मार्क्स देतो, इथे अर्धा देतो, तरीही तुमचे 2 मार्क्स कव्हर झालेच पाहिजे. सगळ्यात मोठा टार्गेट असतो की सपोज मला जर जिंकवायचं तर कोणाला तरी हरवावं लागेल. मला सपोज मला पुढे जायचं तर कोणाला तरी मला मागे खेचावं लागणार आहे. याचा अर्थ असा आहे की मला जर जिंकायचं आहे तर त्याचं माइंड मला आत्ताच रीड करावे लागेल की जो पेपर चेक करणार आहे. कोणीही असू शकतो, मीही असू शकते. सपोज माझ्याकडे तुम्ही असं आन्सर आणून ठेवलं की मला त्याच्यामध्ये कपात करताच येत नाही आहे,
सो ही स्ट्रॅटेजी वापरा की समोरच्याला कपात करता आलंच नाही पाहिजे तुमचं जे आन्सर आहे ते. सो दिस इज द स्ट्रॅटेजी फॉर द JMFC मेन्स एक्झामिनेशन और एव्हरी मेन्स एक्झामिनेशन्स, एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मेन्स एक्झामिनेशन जी रायटिंगमध्ये आहे, की आन्सरला कपात करू नये, माझे मार्क्स कटू नये. क्लिअर. सो हे स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आता जजमेंट किंवा हे आता मी या मुद्द्यावर आज सध्या बोलणारच नाही आहे. जजमेंट वगैरे, जजमेंटचा जो लास्ट पोर्शन आपला राहणार आहे, रायटिंग इम्प्रूव्हमेंट कशी करायची, उद्यापासून बघणार आहोत की रायटिंग इम्प्रूव्हमेंट कशी करायची आहे. तर रायटिंग इम्प्रूव्हमेंटमध्ये सगळ्यात आधी स्वतः ॲनालायझेशन्स करणं इथे अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात आधी रायटिंग जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर स्वतःची रायटिंग बघा की तुम्हाला तुमचे अक्षर ओळखायला येते का. ठीक आहे की नाही. थोडीशी सोबर असणे किंवा सोफिस्टिकेटेड असणे किंवा सॉफ्ट रायटिंग आहे का हे बघा. आता सॉफ्ट रायटिंग काय आहे, हार्ड रायटिंग काय, हे समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. सॉफ्ट रायटिंग म्हणजे बघितल्यानंतर इकडे किचड काचड काहीतरी वाटते आहे, काहीतरी दिसत आहे, छोटे छोटे अक्षर, आर इकडे 4 सारखा दिसतो आहे, एफ तिकडे काहीतरी वेगळाच दिसतो आहे, काही ओळखायलाच येत नाही आहे. काल परवा स्टुडंट आला त्याचा ऑफ, मला प्रत्येक ठिकाणी ऑफ ओळखायलाच यायचा नाही. ऑफ तू लिहितो काय, तुला समजतच नाही, ऑफला ए लिहायचा तो. त्यामुळे चेक करणारवाला ही थोडाफार ऑलरेडी तो स्ट्रेसमध्ये असतो की कोणाला किती मार्क्स देऊ. त्यामुळे तुम्हाला अक्षर ओळखायला येतात का, किंवा एकदा आता तुम्ही माझ्याकडे तर पेपर चेक करणारच आहे, यातनं मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. तर सॉफ्ट रायटिंग असणं अत्यंत गरजेचं आहे इथे, की मी जे लिहितोय ते समोरच्याला ओळखायला येत आहे का, किंवा ते लिहिल्यानंतर मला कितपत बरं वाटतंय याचेच पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मार्क्स द्या. आता मॅडम लहानपणापासून हीच हँडरायटिंग आहे, याच्यावर कसं काय सुधारणा करावी. तर यस, सुधारणा आता होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मिथ आहे का, नाही, मिथ पण नाही, पण थोडीफार सुधारणा होऊ शकते. जिथे की कसं, लाईक हे बघा, मी लिहिते आहे, काहीतरी ओळखायला येते का, थोडं तर नाही. बट तेच थोडासा विचार केला मी की यस ठीक आहे बाबा, मी असं लिहू शकते, आता थोडंसं ओळखायला येत आहे कॉन्स्टिट्यूशन. क्लिअर. सो थोडेसे तुमचे शब्द एकदा चेक करा. कुठे इजच्या जागी वॉचच्या जागी आर, मेड, मे, वॉट एव्हर जे आहेत ते थोडं, आता हे मी तुम्हाला सगळे चेक करून देणारच आहे, पण एकदा चेक करा की इथे खूप जास्त मिस्टेक्स होत आहेत का. कधी कधी अर्ध अक्षर किंवा अर्ध सेंटेन्स सोडून आपण पुढे उड्या मारतोय का, हे तुम्हाला तुमचं ॲनालायझेशन्स तर करायचंच आहे. मी पेपर चेक करताना हे सगळं चेक करणार आहे. आणि जे म्हणत असेल ना स्पेलिंग मिस्टेक काही होत नाही, असं काहीही नाही आहे. वर्ड टू वर्ड तुमचा पेपर चेक होतो. जर तुम्ही मागच्या वेळेस कधी पेपर दिला असेल आणि MPSC थ्रू पेपर मागवला असेल तर बघा, इवन निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असं चूक करून सुद्धा पेपर चेक होतो तुमचा. मॉडरेटरसुद्धा पेपर चेक करतात. त्यामुळे पेपर प्रॉपरली चेक होतो. पेपर सहज उगी रेषा मारून युनिव्हर्सिटीसारखा चेक होतो असं जर कोणी म्हणत असेल तुम्हाला, तर ही टोटल मिथ आहे. तुम्ही ते डोक्यातनं काढून टाका. स्पेलिंग मिस्टेक मॅटर्स करतात, स्किपिंग ऑफ वर्ड मॅटर्स करतात, सॉफ्ट हँडरायटिंग मॅटर करतं. ठीक आहे. एक्सेसिव्ह रायटिंग मॅटर करतं, अतिशय शॉर्ट रायटिंग मॅटर करतं. खूप कमीही लिहायचं नाही आहे, खूप जास्तही लिहायचं नाही. एवढं टार्गेट असलं पाहिजे की जे आपल्या लॉमध्ये प्रोव्हिजन्स हे दिलेलं आहे. रेस ज्युडिकेटामध्ये काय, तर रेस ज्युडिकेटाचं पूर्ण एक्सप्लेनेशन आलं पाहिजे की व्हॉट इज एक्झॅक्टली द रेस ज्युडिकेटा. सेक्शन मेन्शन केला पाहिजे. सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 आलंच पाहिजे. CPC शॉर्टमध्ये आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड थिंग आहे तुमची पूर्ण लिटिगेशन, सेम टायटल, हे सगळे इन्ग्रेडियंट्स कंप्लीट झाले का, यस 1 मार्क्स मिळाला. सेकंड काय आहे की एक्सेप्शन्स आहेत का, काही यस एक्सेप्शन्स आहे. एक्सप्लेनेशन्स किती आहे, रेस ज्युडिकेटामध्ये 8 आहे. तुम्ही 8 लिहिले, दुसऱ्याने कोणतरी 7 लिहिले, त्याला 100% 1 मार्क्स कमी मिळणार. वाय, बिकॉज इथेच दिसते. तुम्हाला वाटत असेल की यस काही हरकत नाही, मी 6 लिहिले, तू 6 लिहिले पण समोरच्यानी 8 लिहिलेत ना, मग त्याला जास्त मार्क्स मिळणार, 1 तुम्हाला कमी मिळणार. कारण कोणीतरी आहेच की जे पूर्ण लिहिणार आहेत तुमच्यापेक्षा जास्त. त्यामुळे एक कॉन्सेप्ट, एक प्रोव्हिजन्स प्रॉपरली ट्रीट करा. भलेही तुम्हाला 10 पैकी 8च प्रोव्हिजन क्लिअर करायचे आहे, 2 स्किप करू शकता तुम्ही, डोंट वरी. इवन कोणताही विषय असो, बट त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली करायचं आहे. ठीक आहे की नाही. कारण ऑरमध्ये तर आन्सर्स येणारच आहे. त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, याच्यामधले आन्सर कलेक्ट करून ठेवायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. नोट्स घ्यायच्या, त्याच्यामध्ये प्रॉपर आन्सर कलेक्ट करून आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे.
हे आहे तुमचं स्ट्रॅटेजी फॉर द मेन्स एक्झामिनेशन्स. सगळ्यात आधी तुम्ही आत्ता मी तुम्हाला फक्त इतकं सांगू शकते की सर्वात आधी कन्सेप्ट क्लिअर करा. कुठूनही करा, यूट्यूबवरून करू शकता तुम्ही. जर तुम्हाला वाटत असेल आता माझ्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, यूट्यूबवरचे व्हिडिओज आहे का, कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर रिव्हिजन विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला वाटत असेल की मी आता रेस ज्युडिकेटा वाचलेला आहे, ओके, रेस ज्युडिकेटा वाचला आणि रेस ज्युडिकेटानंतर आता वाचल्यानंतर सेक्शन 11मध्ये जे काही हिचे इन्ग्रेडियंट्स आहेत रेस ज्युडिकेटाचे हे पूर्णपणे मला आठवत आहेत का हे एकदा चेक करा. त्याच्यानंतर त्याचे एक्सप्लॅनेशन्स आहे, एक प्रोव्हिजन घेऊन मी तुम्हाला शिकवते आहे, एक्सप्लॅनेशन पूर्ण आठवतात का. त्याच्यानंतर किती एक्सप्लॅनेशन, 8मध्ये एक्झॅक्टली काय दिलेलं आहे ते आठवतं का, काही एक्सेप्शन्स आहेत का, एक्स्ट्रा मी काही लिहू शकतो का, शकते का, हे मला आठवत आहे का. एकदा माइंडमध्ये रात्री झोपताना चेक करा की आज मी काय वाचलं. त्याच्यातलं लगेच मला जर एक पॉईंट जरी आठवत नसेल तर लगेच बुक काढा आणि लगेच परत रिवाईज करायला सुरुवात करा. JMFC मेन्स एक्झामिनेशन्समध्ये पाठांतरण अत्यंत गरजेचं आहे, ज्याला आपण रट्टा मार म्हणतो. काही हरकत नाही, सेक्शन्सवर रट्टा मारावा लागतो, प्रत्येक सेक्शन आठवावा लागतो. इव्हन सिव्हिल प्रोसिजर कोडमधले रूल्स, ऑर्डर, सेक्शन्स, IPC मधले सगळे सेक्शन्स, सगळ्या डेफिनेशन्स. आता एका सब्जेक्ट्समध्ये एक गोष्ट वेगवेगळी महत्त्वाची आहे. जर तुम्ही इंडियन पिनल कोड घेणार तर इंडियन पिनल कोडमध्ये तुम्हाला डेफिनेशन्स आणि सेक्शन्स महत्त्वाचे आहे. जर तुम्ही क्रिमिनल प्रोसिजर, क्रिमिनलमध्ये एक पार्ट वेगळा काढावा लागतो. सेशन ट्रायल, वॉरंट ट्रायल, समन्स ट्रायल, समरी ट्रायल, असे सॉर्टिंग आउट करून ठेवावं लागते सेक्शन्स टू सेक्शन्स. प्ली बार्गेनिंग, इरेग्युलर प्रोसिडिंग, लिमिटेशन, श्युरिटी, अरेस्ट, त्यानंतर चॅप्टर केसेस, ठीक आहे की नाही, मेंटेनन्स, कॉग्निझन्स, चार्ज, बेल, असे प्रोव्हिजन्स वेगवेगळे काढून ठेवा. एक लिस्ट करा. हे 20 ते 25 मला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचेच आहेत. हे झालं CRPCचं. IPC मधले सांगितलं की डेफिनेशन्स विच इज रिअली इम्पॉर्टंट फ्रॉम दी इंडियन पिनल कोड. थर्ड काय आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड. सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन्समध्ये कुठले कुठले, कॉस्ट आहे, चार्ज आहे, ज्युरिस्डिक्शन्स आहेत, ठीक आहे, रेस ज्युडिकेटा, रेस सबज्युडिस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आलो आपण तर रेस्टिट्यूशन्स आहे, कॅवेट आहे, ठीक आहे, रिव्हिजन, रिव्ह्यू, ठीक आहे. त्याच्यानंतर अपील्स आहेत, ठीक आहे. हे झाले सेक्शन्सचे पूर्ण तुमचे. त्याच्यानंतर ऑर्डरमध्ये किती ऑर्डर्स माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या सॉर्टिंग आउट आपण करूया आणि ह्या ऑर्डरवर कसं भर द्यायचं, याला कसं कव्हर करायचं हे सुद्धा आपल्याला इथे पूर्ण बघायचं. ओके, सो आज जस्ट मी तुम्हाला इंट्रोडक्शन्स देते आहे 15 ते 20 मिनिटाचं. उद्या आपला सर्वात आधी पेपर सॉल्व करायचा आपल्याला, दॅट इज द क्रिमिनल पेपर. सर्वात आधी आपण पेपर घेणार, कोणत्याही एका वर्षाचा पेपर आपण घेऊया आणि तो क्रिमिनल पेपर. जजमेंट याच्यामध्ये सॉल्व होणार नाही, essay याच्यामध्ये सॉल्व होणार नाही, त्याच्यासाठी वेगळं लेक्चर राहील. आणि मग त्या IPC मधनं त्याला कसं राईट डाऊन करायचं, अशा आन्सर्सच्या PDF सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करेल स्क्रीनवर आणि यानुसार आपला इथे क्लास उद्यापासून कंटिन्यू होईल. ठीक आहे, 5 वाजता दुपारी आपला क्लास राहणार आहे आणि 5 ते जेवढेही आपलं पॉसिबल होईल 1.5 तास वगैरे तर तितका आपण क्लास घ्यायचा आहे. आणि क्लासमध्ये कंटिन्युअसली तुम्ही पेपर सॉल्विंग करायचं माझ्यासोबत, कसे पेपर सॉल्व करायचे हे सगळं बघायचं. ओके, चालेल. काही इश्यू, कोणाला काही विचारायचं आहे तर विचारू शकता. येस, नो डाऊट्स. ओके, काही हरकत. मॅम, मेन्सचे चेक्ड पेपर सेंड करून द्या ना प्लीज. चेक्ड पेपर, ओके. तुमचेच पेपर चेक करता ना मी डायरेक्टली. तुम्हाला पाहिजे असेल तर दुसऱ्यांचे मी नाही तुम्हाला शेअर करू शकत, बट तुमचे जे पेपर आहेत तुम्ही आता लिहायला सुरुवात करणार. 2-3 दिवसानंतर मी तुम्हाला एक टार्गेट देईल की हा पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तो पेपर टायमिंग लावून तुम्हाला सॉल्व करायचा आहे, ठीक आहे. आणि तो पेपर तुम्ही मला पाठवायचा आहे अँड देन आपण 1 आवरमध्ये तुम्हाला पर्सनली लिंक येईल आणि तुम्ही आणि मी हा पेपर पूर्ण डिस्कस करणार आणि मी सांगणार. त्याच्यानंतर परत तुम्हाला पेपर रायटिंग स्टार्टिंग करायची आहे लगेच आणि सेकंड 1 आवरचं जे आपला येईल पिरियड त्याच्यामध्ये परत मी बघेल की काय यांनी इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे, ठीक आहे. आणि असंही तुम्हाला वाटत असेल की यस तुम्हाला कधीही पेपर मला चेक करायला द्यायचं तुम्ही पाठवू शकता. एक सब्जेक्ट रीडिंग केले आणि नंतर काय आहे तुमच्या कमेंट्स बघू द्या. एक सब्जेक्ट रीडिंग केले व नंतर दुसरा पेपर रीडिंग घेतला तर आधीचा पेपरचं क्वेश्चन मला नाही कळाला.
काही हरकत नाही, बट त्यासाठी रिव्हिजन महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की यस आता मी इथे एक पेपर घेतला आहे आणि दुसरा पेपर मला आठवत नाही, तर रिव्हिजन अत्यंत महत्त्वाचं आहे. हा बोला मॅम. ऍक्च्युली काय होतं, एक सब्जेक्ट आपण कम्प्लीट केला, जसं मी आधी 2 शॉर्ट सब्जेक्ट कम्प्लीट केले होते, SRA आणि सेल्स ऑफ गुड्स, आणि आता क्रिमिनल प्रोसिजर कोड कम्प्लीट केला. नाव आहे म्हणतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी घेतला, पण माझ्या आधीचे असे क्वेश्चन्स मी रीडिंग करते ना, लाईक जस्ट क्वेश्चन ना, नॉट आन्सर, तर मग ते एकदम लक्षात येत नाही की मी ह्याच्यात काय वाचलं होतं किंवा ह्याच्यात काय होतं, तर मी सगळं नवीनच वाटतं. ओके, त्यासाठी एक विषय लाईक तुमचा ओके स्पेसिफिक घेतला होता तुम्ही पहिले, ठीक आहे. सपोज तुम्ही स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट घेतला, ठीक आहे. स्पेसिफिक रिलीफ माझ्याकडे आत्ता सध्या बुक नाही आहे, बट बघूया. 1963चा हा ॲक्ट आहे स्पेसिफिक रिलीफ. स्पेसिफिक रिलीफमध्ये मेज एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातनं वाचायचं आहे, प्रिलिम्सच्या नाही. ते कसं? ठीक आहे. सो सगळ्यात आधी मे बी तुम्हाला येऊ शकतं सेक्शन 4वर क्वेश्चन्स, की इट इज जस्ट फॉर द इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स. त्यानंतर सेक्शन 5, ठीक आहे. सेक्शन 5, सेक्शन 6वर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. सेक्शन 5, सेक्शन 6 काय, विच इज सेक्शन 5 विच इज रिलेटेड टू द इमोबल प्रॉपर्टीज टायटल, ठीक आहे, सूट फॉर द टायटल, अँड द सेक्शन 6 विच इज द डिस्पोजेशन. सेक्शन 6 जर घेतला तुम्ही तर सेक्शन 6च्या कंडिशन्स तुम्हाला जर करायच्या असेल आणि तुम्हाला इथे जर आला प्रोव्हिजन्स विच इज रिलेटिंग टू द डिस्पोजेशन्स, ओके, असं प्रोव्हिजन्स आहे सेक्शन 6मध्ये. सेक्शन 6चे कंटेंट्स आधी काढून घ्यायचे आणि ते माइंडमध्ये रिवाईज करायचे. ते कसे की सगळ्यात आधी हा राईट कुणाचा आहे, जो ही पर्सन इथे हू इज एंटायटल टू द पजेशन, म्हणजेच कोण, जो पर्सन डिस्पजेस्ड केलेला आहे, डिस्पजेस्ड केलेला आहे, ठीक आहे. सगळ्यात आधी हू इज एंटायटल टू हे पाठ करायचं आहे. सेकंड थिंग काय याच्यात, ड्यू प्रोसेस लॉवर तुम्ही इथे सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही. दिस इज ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, तुम्हाला इथे लिहिणं गरजेचं आहे. थर्ड थिंग काय असू शकते याच्यामध्ये, थर्ड थिंग तुमची जे आहे की गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही. 4 आहे की 6 मंथ्सच्या अंतर्गत तुम्हाला इथे सूट इन्स्टिट्यूट करावा लागणार. 5th सिच्युएशन याच्यामध्ये असू शकते की ऑन द अकॉर्डिंग टू द 2018 अमेंडमेंट ऑन द बिहाफ ऑफ द पर्सन्स, ओके, इवन द टेनंट, you are the owner of the property, but who is in the possessions right now at the time of the dispute, okay, so he has a right to file the suit for the dispossessions which is illegal dispossession आपण याला म्हणतो. हेही तुम्हाला इथे लिहिणं गरजेचं आहे. येस, डेफिनेटली विदाऊट कन्सेंट, ओके, विदाऊट कन्सेंट करू शकत नाही. आणि आता सध्या जो पोझिशनमध्ये आहे ऑन द बिहाफ ऑफ द अदर, ओके, ही मे ऑल्सो फाईल द सूट वेदर ही इज अ ट्रस्टी. सो यू कॅन cover these all the ingredients. And now the last thing is अजून पण आहे, you cannot file the appeal or review here. You have only right to file the revisions against this order, okay. And the last thing is you cannot precluded from to file the suit according to the section 5 for the claiming the title. सो दिस ऑल आर द इन्ग्रेडियंट्स की एका पेजवर किंवा बेरॅक्टमध्येच एक पेज चिटकून तुम्हाला हे इन्ग्रेडियंट्स लिहून काढायचे आहे आणि त्याला तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. जेव्हा ही पेपर चेक होईल तर हे इन्ग्रेडियंट्स चेक केले जाईल, तुमची लँग्वेज ॲज इट इज बेरॅक्टला मॅच होते का हे चेक केली जाणार नाही, ठीक आहे. सो झाला सेक्शन 6 कवर. आता बघा, मी कधीतरी वाचलं असेल शिकवताना तर मला इतकं आठवत आहे, तर डेफिनेटली तुम्ही जर काल वाचलं असेल तर या कालच्या वाचण्याला सपोज जर 8 दिवस स्पेसिफिक रिलीफ रात्री अर्धा तास किंवा 1 तास रिवाईज करत गेला झोपताना, तर ते तुम्ही कधीच विसरणार नाही. माइंड सगळ्याचं सारखंच आहे, माझंही तुमचंही, ठीक आहे की नाही. स्पेसिफिक रिलीफ समजा जर मी ट्युशन्समध्ये किंवा बॅचमध्ये महिन्याभरापूर्वी शिकवलं असेल तर मला आज महिन्यानंतर जर एवढं आठवत असेल तर तुम्हाला आज या मंथमध्ये जर स्पेसिफिक रिलीफ 3 वेळा वाचलं असेल तर सेक्शन 6मधलं इतकं आठवायलाच पाहिजे. आणि तुम्हाला असं वाटतं की मी आत्ता जेवती आहे, जेवण करते आणि मी स्पेसिफिक रिलीफ आठवत आहे पण मला नाही आठवत आहे, तर लगेच सेक्शन 6 काढा आणि पुन्हा बघा आणि त्यावेळेस तुम्हाला आठवेल की यस, लगेच बघायचं, वेट करायचंच नाही की यस मी आज वाचून ठेवून दिला, त्याला ठेवून द्यायचंच नाही, त्याला माइंडमध्ये कंटिन्युअसली ठेवायचे. दिस इज द सेक्शन 6. अगेन या सेक्शन 7 मग सेक्शन 8 आहे, नंतर सेक्शन 12 पार्ट परफॉर्मन्स तुम्हाला दिसेल. सेक्शन 15मध्ये या हू इज एंटायटल अगेन्स्ट हुम. सेक्शन 19मध्ये या. सेक्शन 14, सेक्शन 16 तुम्हाला करणं गरजेचं आहे मेन्स एक्झामिनेशनसाठी. त्याच्यानंतर सेक्शन 13 आहे राईट्स ऑफ द पर्चेसर अँड द लीजी, ओके, टू फॉर द बेटर टायटल आहे. त्याच्यानंतर आता नवीन सेक्शन आला 20, ओके, सबसिस्टिंग आय थिंक सबसिक्वेंट
ॲक्वायर राईट्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुमचं हे सॉर्टिंग आउट करा. काय सेक्शन रिसाइनेड ऑफ दी कॉन्ट्रॅक्ट, कॅन्सलेशन्स ऑफ दी इन्स्ट्रुमेंट. त्याच्यानंतर मग इंजंक्शन्सवर येऊ शकता तुम्ही, ठीक आहे की नाही. रिसाइन, इंजंक्शन्स, डिक्लॅरेशन्स, ठीक आहे. परमनंट इंजंक्शन्स. मग टेम्पररीला तुम्ही CPC मधून घ्या. क्लिअर. त्याच्यानंतर सेक्शन 41वर या की व्हेन इंजंक्शन्स मे रिफ्यूज, त्याच्यामधले सगळे इन्ग्रेडियंट्स काढा एक 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 एक. हे याच्यासाठी कन्सेप्ट्स आणि रिव्हिजन अत्यंत गरजेचं आहे. सपोज आज रात्री, आज मी काल परवा स्पेसिफिक वाचला होता तर ते आठवत आहे का हे स्वतःला ट्राय करावं लागतं. आज रात्री जर तुम्ही म्हणालात की स्पेसिफिक मॅडम मला आठवत नाही, तर एक काम करा, ठीक आहे की नाही. आज 2-3 तास दुपारी स्पेसिफिक वाचा आणि संध्याकाळी 10, 11, 12च्या वाजता जेव्हा तुम्ही झोपता किंवा वॉटेवर, तर तेव्हा एक अर्धा तासाला रिवाईज करून बघा की असं मला रिवाईज होतंय का. हे तुम्हाला करावं लागणार आहे. याच्यासाठी कोणताच ट्विटर किंवा कोणीच काही करू शकणार नाही. फक्त आम्ही मार्गदर्शन करू आणि एक रस्ता दाखवू की तुम्हाला जायचं कसं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचंच आहे. आणि तुम्हाला प्रयत्न कसे करायचे आहे, तुम्हाला माइंडमध्ये वारंवार रिवाईज करायचं. इंडियन पिनल कोड वारंवार रिवाईज करायचं. आता तुम्हाला प्रिलिम्समध्ये असेल तर मी सांगत असते की कंटेंट पाठ करा, सेक्शन पाठ करा, डेफिनेशन्समधले इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेवून. आता इथे तसं नाही. इथे आपल्याला स्वतःला बोलून दाखवायचं की यस सेक्शन 6मध्ये मला काय काय कव्हर करायचं आहे, सेक्शन 12मध्ये मला काय काय कव्हर करायचं. हां 1, 2, 3, 4, 5 आले का सगळे कंटेंट्स. नाही कुठेतरी मला वाटतं मिस झालं, किंवा मी एकदा रिवाईज करते, बुक्स काढते आणि चेक करते की मी माझ्या माइंडमध्ये जेवढं भरलेलं आहे तेवढं सफिशियंट आहे की काही उरलं आहे अजून बाकी, तर त्याला ॲड करा. माइंड घेऊन आपल्याला परीक्षेला जायचं आहे, बुक किंवा नोट्स घेऊन नाही. त्यामुळे अत्यंत जास्त रायटिंग किंवा खूप सारा मटेरियल कलेक्ट करण्यामध्ये जाऊ नका. मी म्हणत नाही आहे रायटिंग करा. 3 तासात जर तुमची रायटिंग कंप्लीट होत असेल तर अजून काय प्रॅक्टिस करणार तुम्ही. आपल्याला 3 तास लिहायचं आहे आणि 3 तास कव्हर होतं, दॅट्स इट. क्लिअर. आलं लक्षात. एक एक कंटेंट्स करावं लागणार आहे आणि वाटतं तेवढं सोपं नाही आहे. मेन्सचा जर स्कोअर तुमचा झाला नाही तर इंटरव्ह्यूला जाऊन काहीही उपयोग नाही आहे. जर मेन्सला 45, 50, 50वर पास झाला तर तुमची हायेस्ट पॉसिबिलिटी आहे की तुम्ही इंटरव्ह्यू पासून सुद्धा वापस येऊ शकता. जनरली इंटरव्ह्यूमध्ये 25-26 हे हायेस्ट असतं, 25-26, 30 जास्तीत जास्त. त्याच्यावर लकीली मिळू शकतात एखाद्याला, त्याच्यावर मार्क्स मिळत नाही. 50 मार्क आहे त्याच्यातले फक्त 20 आपले आहेत, बाकीचे नाही. हे विषयच सोडून द्यायचा आहे. आपल्याला स्कोर इथेच करावा लागणार तरच मी मेरिट लिस्टमध्ये येईल. नाहीतर प्रिलिम्स पास झाले, आधीच MPSCचे इतके दिवस वॅकन्सीज निघत नाही आहे, त्याच्यानंतर मेन्स पास झाले, मग खूप आपल्याला मोटिवेट होतो किंवा घरच्यांना आपल्याला इतक्या अपेक्षा असतात की बाबा मेन्स पास झाले, एवढा आपण खर्च करतो, मुंबईला इंटरव्ह्यूला जातो, ठीक आहे की नाही. किती खर्च होतो इंटरव्ह्यूला जाण्याचा सुद्धा. आणि मग हे इंटरव्ह्यूला गेलो, खर्च झाला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बट कुठे ना कुठे अरे 4-5 मार्कांनी माझं कट ऑफमध्ये मी बसले नाही. 114 जागा होते, माझा 120वा नंबर आहे. मग परत रिवाईज पेपर करा, MPSCचे हे करा ते करा, कोणीतरी सोडून जाईल का, मला जाता येईल का, काहीही उपयोग नसतो. त्यामुळे मेन्सचा स्कोअर इतका जास्त वाढवा प्लीज. मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगते. ह्या सगळ्या एक्सपिरियन्समधनं आम्ही गेलेलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला तुमच्यासोबत असं होऊ नये. जर तुम्ही मेन्सला लाईटली घेतलं तर तुम्ही पास नाही झालात असं समजून घ्या. मेन्स पास झाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की आपण जिंकलो, तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. इंटरव्ह्यूचे मार्क्स फक्त नॉमिनल आहे. मेन्स स्कोअर असेल तरच तुम्ही JMFC झालात, तिथेच झालात JMFC. जर तुम्हाला वाटलं की मेन्सचे पेपर माझे खूप चांगले गेले, एवढे चांगले की मला स्वतःला तेवढं सॅटिस्फॅक्शन आहे, मी काही विसरले नाही, कोणता प्रश्न सुटला नाही, इतकी काही खूप माझी हँडरायटिंग पण घाणेरडी नाही आहे, मी सगळं कव्हर केलेलं आहे, तर तुम्ही समजून घ्या की मी माझं JMFC निघालं. पास होऊन काहीच फायदा नाही. आलं का लक्षात. सो दिस इज द स्ट्रॅटेजी फॉर द मेन्स एक्झामिनेशन. आज जस्ट मी तुम्हाला इंट्रो दिलेला आहे बॅचबद्दल. उद्यापासून आपण स्टार्टिंगपासून एक एक लेक्चर इतकं व्यवस्थित घेणार आहोत. त्यामध्ये कोणतेही डाऊट्स तुम्ही लाईव्ह कितीही वेळ मला विचारू शकता, डोंट वरी. ठीक आहे, चालेल. चलो बाय एव्हरीवन. दुसरे क्लासेस आहे. ओके, बाय.